मी नोएल साल्वे, क्रांतिकारी विचार न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. अशाच ठळक बातम्यांसाठी आणि भ्रष्टाचार उघडा करण्यासाठी पुढचा आमचा एपिसोड नक्कीच पहा. धन्यवाद. नमस्कार, मी नोएल साल्वे, सामाजिक कार्यकर्ता. आज मी क्रांतिकारी यूट्यूब न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचं काही सत्य ठेवणार आहे. कृपया आपण हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहावा किंवा क्रांतिकारी न्यूज चॅनलच्या माध्यमातून माझा हा विषय ऐकावा. मुळात आपल्याला सर्वांना आठवतो की कोरोना काळ महाराष्ट्रामध्ये हा फार भयंकर होता आणि कोरोना काळामध्ये अगदी एकही माणूस रस्त्यावरती सुद्धा दिसत नव्हता. त्या कोरोना काळामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तथाकथितरित्या ठाणे जिल्हा अधीक्षक अभियंत्याच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये 2 कार्यकारी अभियंता आहेत. कार्यकारी अभियंता क्रमांक 1 आणि कार्यकारी अभियंता क्रमांक 2 या 2 कार्यकारी अभियंत्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या देखरेखीत कोरोना काळामध्ये लॉकडाऊनच्या वेळेमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याने जनहिताचे कामं केलेत असं दाखवून 200 कोटीचे खोटे बिल काढण्यात आले त्यावेळेला, असं एकंदरीत माझ्या कानावरती आलं होतं. ते कानावरती आल्यानंतर मी उशीर न करता 2024ला, कारण त्यावेळेला सर्व वातावरण सुधारलं होतं थोडंफार, तर 2024ला मी अधीक्षक अभियंता यांना हा RTIचं निवेदन दिलं होतं. माहिती अधिकारात मी माहिती मागितली होती की 2019 ते 24 या कार्यकाळामध्ये आपण कुठं बांधकामं केलेत आणि कुठल्या विभागामध्ये बांधकामाचं बिल काढण्यात आलं, अशी सर्व माहिती एकंदरीत मागितलं होतं. आणि माझ्या कानावरती आलं होतं 200 कोटीचा घोटाळा झाला. 200 कोटी रुपये हे जनतेचे पैसे आहेत. कोरोना काळामध्ये सर्वकडे काम बंद असताना सुद्धा यांनी काम केल्याचं दाखवून खोटे बिल काढले, असे माझ्या कानावरती आल्यानंतर मी हे RTIचं निवेदन अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात दिलं होतं आणि त्याच्यामध्ये मागणी केली होती. त्याच्यामध्ये प्रामुख्याने हे मागणी केली होती की त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहीत असेल की नसेल मला माहीत नाही, परंतु PWD डिपार्टमेंटमध्ये एक MB बुक असतो, मेजरमेंट बुक. तो मेजरमेंट बुक हा PWD डिपार्टमेंटचं आत्मासारखा येतो. म्हणजे जसं पूर्वी आपण पुरातन काळामध्ये कुठल्या कहाणीमध्ये ऐकायचो की एखाद्या राजाचा जीव एखाद्या तोत्यामध्ये असायचं, तसंच PWD विभागाचा जीव जो आहे तो MB बुक मध्ये असतो आणि सर्व त्याच्यामध्ये खरं खोटं जे लिहिलेले असतात ते सर्व नोंद असतं त्याच्यामध्ये. आणि हुशार माणूस त्या नोंदणीच्या आधारामध्ये त्यांचं जो चुकीचे झालेले धोरणात्मक काम आहेत ते त्याची माहिती घेऊन त्यांना उघडं पाडू शकतो. परंतु माझ्या माहिती अधिकाराचं उत्तर अधीक्षक अभियंता कार्यालयाने दिलं नाही आणि ते MB बुकचं तर झेरॉक्स मला देण्याचं मी जे RTI मध्ये मागणी केली होती ते देण्याचा प्रश्न येत नाही. आणि ते जर दिलं असतं तर ते सर्व उघडं पडलं असतं. ते 200 कोटीचा घोटाळा कुठं झाला ते RTIचं उत्तर दिलं नसल्या कारणाने माझा संशय पक्का झाला की हे 200 कोटीचा घोटाळा नक्कीच ठाणे डिव्हिजन मध्ये झालेला आहे अधीक्षक अभियंत्याच्या नेतृत्वाखाली. मग मी त्याच्यानंतर निवेदन द्यायचं
मुख्यमंत्र्यांना, मुख्य सचिवांना पाठपुरावा करायचं सुरुवात केलं. त्या पाठपुराव्याच्या नंतर 1 ऑगस्ट 2024 ला महाराष्ट्र शासनाने हा पत्र पाठवून सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना दिली. पहिले तर अधीक्षक अभियंत्यांना पाठवलं पत्र आणि त्यांना विचारणा केलं की नोवेल साल्वे या नावाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी असे हस्तक्षेप केलेले आहेत आणि विचारणा केलेली की 200 कोटीचा घोटाळा झालेला आहे, त्याचा खुलासा करावा. 1 ऑगस्ट 2024 ला महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अधीक्षक अभियंत्यांना पत्र पाठवून तशी सूचना केली, परंतु अधीक्षक अभियंत्यांच्या कानावरती कुठलाही जीव रेंगला नाही, त्यांना काही फरक पडला नाही त्याचा. त्याच्यानंतर मग मी मुख्यमंत्र्यांना आणि असे अनेक पत्रव्यवहार करत राहिलो, आजपर्यंत करत होतो. त्यासाठी मी मध्यंतरी 3 दिवस कल्याणच्या तहसीलदार कार्यालयाबाहेर आंदोलन सुद्धा केलं. आता पण माझा पाठपुरावा चालू आहे. आताच तुम्हाला सांगतो मी, बघा, हा एक पत्र 20 मार्च 2026 ला मला राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त झालाय. त्याच्यामध्ये सरळ उल्लेख आहे की नोवेल साल्वे यांनी जे केलेले तक्रार आहेत 200 कोटीचा, त्याच्यावरती तुम्ही समाधानकारक साल्वेंना उत्तर द्या आणि त्या गोष्टीचा खुलासा करा, अन्यथा तुम्ही सांगा आम्हाला, आम्ही राज्य शासनाच्या वतीने कारवाई करू. परंतु 20 मार्चच्या राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्राला मुख्य अभियंत्यांनी केराची टोपली दाखवली, त्याच्यावरती कुठलंच हालचाल केल्या नाही. त्याच्यावर कारवाई झाली नाही म्हणून राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा एकदा पत्र 27 मार्चला हे मुख्य अभियंत्याला दिलं. आणि बघा, त्याच्यामध्ये पहिल्याच कॉलम मध्ये उल्लेख आहे ते 200 कोटीचं बांधकामाचं. आता मुख्य अभियंत्यांना दिल्यानंतर मुख्य अभियंत्यांनी कारवाई करण्याचे आदेश ठाण्याच्या अधीक्षक अभियंत्यांना देणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी ते दिलं की नाही दिलं हे कल्पना नाही. परंतु एवढं निश्चित आहे की सार्वजनिक बांधकामाचा जो भ्रष्टाचार आहे हे लेख खोलापर्यंत गेलेला आहे हे सिद्ध होतोय. आणि एवढं सर्व 2 वर्षापासून पत्रव्यवहार करून सुद्धा कुठलाही खुलासा होत नाही कुठल्याही गोष्टीचा. त्याच्यामध्ये मी मुख्यमंत्र्यांना आणि राज्यपालांना सुद्धा, माननीय राज्यपालांना सुद्धा निवेदन देऊन ही मागणी केली होती की जनतेचे 200 कोटी रुपये लबाडीने लाटलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे सीबीआय मार्फत चौकशी केली झाली पाहिजे. 100 कोटीच्या तथाकथित घोटाळ्यामध्ये, भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला जेलमध्ये जावं लागतं. तर हे 200 कोटीचा घोटाळा केलेले हे अधिकारी यांना कसं काय तुम्ही मोकाट सोडू शकता? तर म्हणून माझी राज्य सरकार आणि राज्यपाल साहेबांना अशी विनंती आहे की या 200 कोटीचा घोटाळ्याचा खुलासा करावा आणि त्याच्यामध्ये दोषी जे आढळणारे अधिकारी असतील, मग तो अधीक्षक अभियंता असो किंवा कार्यकारी अभियंता असो, यांना घरचा रस्ता दाखवा किंवा जेलचा रस्ता दाखवा. अजून महत्वाचं तुम्हाला सांगतो मी, सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालू आहे, कोणी त्याच्यावरती भाष्य करायला तयार नाही, नेतेगण तर अजिबात नाही. कारण असं की सार्वजनिक बांधकाम विभाग जो आहे एवढा प्रभावी विभाग आहे की एक मामूली डिप्युटी इंजिनियर सुद्धा ते 4-5 आमदारांचे साठे लोक असतात. तुम्हाला सांगतो, कुठल्याही बांधकामाचा इथं तिथं परवानगी लागत असेल, एखादा हॉटेल बनवायचं असेल, एखादा लॉजिंग बनवायचं असेल, एखादा सर्कस लावायचं असेल, तर सर्व गोष्टींमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा NOC लागतो.
एवढं महत्वाचा तो विभाग आहे, परंतु ते कोणाच्या नजरेत येत नाही. करोडो रुपयाचे रस्ते तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल, पावसामध्ये रस्ते वाहून जातात. मग माझं म्हणणं असं आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग जो बांधकाम करतो, रस्ते चालतो, ते काय करतो, ते जे गुणवत्तावरती कोणी प्रश्न विचारतोय की नाही. गुणवत्ता नियंत्रण विभाग आहे विजिलन्स डिपार्टमेंटचा, तो गुणवत्ता नियंत्रण विभाग हा झोप काढतोय का? हल्ली 2 वर्षापूर्वी कल्याणमध्ये नवीन आरटीओची स्थापना झाली. त्या आरटीओचं बांधकाम होत असताना त्यावेळेला मी प्रश्न विचारलं होतं आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सूचना दिली होती की ही निकृष्ट दर्जाची बांधकामं झालेली आहेत, याची चौकशी झाली पाहिजे. परंतु आजपर्यंत कुठल्याही बांधकामाची चौकशी झाली नाही आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला क्लीन चिट दिलं जातं. याचा अर्थ असा आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाला गुणवत्ता नियंत्रण विभागाचा वर्दस्त आहे. तो शेवटी पीडब्ल्यूडीचाच विभाग आहे तो, परंतु कुठं ना कुठं राजकीय आश्रय असल्याशिवाय एवढा मोठा घोटाळा होऊ शकत नाही. तर माझी राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे की जनतेचे पैसे असे वाया घालून भ्रष्टाचाराला वाढवायचं काम बंद करा. एक डेप्युटी इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हा करोडोपती आहे. ते पैसे कुठून येतात? राज्य सरकारच्या नजरेत धूल फेकतात ते, जनतेच्या नजरेत धूल फेकतात ते, आणि शेवटी पैसे तर जनतेचंच आहे. आणि याच्यामध्ये खालून वरपर्यंत सर्वांच्या टक्केवारी बांधलेले आहेत. म्हणून कोणी काय बोलतच नाही. आमच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता जर ह्या विषयावरती बोलायला गेला की आवाज उचललं तर त्याला कुठेतरी त्याचा आवाज दडपायचा प्रयत्न करतात. परंतु मी हा विषय शेवटपर्यंत घेऊन जाणार आहे. कोणी किती मला दडपायचा प्रयत्न केला, माझ्या आवाजाला दाबायचा प्रयत्न केलं, तरी हा शक्य होणार नाही. मी हा वाटेत तिथपर्यंत आणि गरज भासलं तर परत मी आझाद मैदानला या विषयावरती मोठं आंदोलन करेल, एवढं निश्चित. कारण 200 कोटी कोरोना काळामध्ये खोटे बिल काढून जनतेचे पैसे लाटण्यात आलेले आहेत. म्हणून जनतेबरोबर छल कपट चिटिंग केल्यामुळं त्या अनुषंगाने एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने मी आज आपल्याला क्रांतिकारी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला गवाही देतो की जर राज्य सरकारने हा विषय हाताळला नाही आणि योग्य रीती आणि वेळेस याचा सोक्षमोक्ष केला नाही तर नाइलाजाने मी आझाद मैदानावरती आंदोलन करेल. मी इथं माझे 2 शब्द संपवतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.